शेतकऱ्यांनी 3 वर्ष नियमित कर्ज भरण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलाय। राज्याला आर्थिक शिस्त लागणं गरजेचं असल्याचंही ते म्हणालेत। बारामतीमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते। तर यामुळे शेतकरी कर्जमाफी होणार की नाही असा प्रश्न विरोधक आता विचारू लागले आहेत। अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विरोधकांकडून आता सवाल उपस्थित केला जातोय। अजित पवार यांच्या वक्तव्याने आता संभ्रम निर्माण झालाय। लोक पैसे भरायला वाट बघत बसले आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या कर्जाचे पैसे भरा। अजित पवार यांच्या वक्तव्याने आता संभ्रम निर्माण होतोय। परिस्थिती पाहून आम्ही निर्णय देऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्यामुळे या वर्षी पुढच्या वर्षीही पीक कर्जाचे हप्ते भरा असं आवाहन अजित पवार यांच्याकडून करण्यात आलंय। यावरती विजय वडेट्टीवार आणि संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आली, आपण ऐकूयात। सरकारची स्थिती आर्थिक अत्यंत वाईट आहे। राज्य हे आता डबघाईस आलेलं आहे आणि म्हणून ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे। या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची, ते देऊ शकत नाही। फक्त मतं घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता। एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता, आमची नियत नाही ना आमची अवकात नाही द्यायची, सांगून टाकावं शेतकऱ्यांना। अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित अजितदादांनी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे। मला वाटतं ह्या सर्व गोष्टी ह्या जर एकत्रित बसून चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता तर तो योग्य झाला असता, परंतु अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांची असलेली कसरत त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं ते विधान असावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।